नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन कथेत जाणार आहोत जिथे एका अटळ वाटणाऱ्या भविष्यवाणीला थेट आव्हान दिलं जातं. ही कथा आहे बुद्धीची, शौर्याची आणि नशिबावर मात करणाऱ्या एका अविश्वसनीय रणनीतीची. तर आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत ते बघूया. एका बौद्धिक आव्हानापासून सुरुवात करून एका कथेतल्या दुसऱ्या कथेत शिरणार आहोत आणि मग एका अशा युद्धापर्यंत पोहोचणार आहोत जिथे नशिबालाच आव्हान दिलं गेलंय. चला तर मग सुरू करूया. तर आपल्या कथेची सुरुवात होते एका मोठ्या अनोख्या आव्हानानं. हे आव्हान दिलं होतं 4 अत्यंत विद्वान बहिणींनी. त्यांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावर संपूर्ण शहरालाच जणू काही आव्हान दिलं होतं. पण यामागे एक मोठा उद्देश होता. आता हे आव्हान साधंसुधं नव्हतं. या 4 बहिणी, ज्यांना तब्बल 1000 तात्विक सिद्धांतांचं ज्ञान होतं, त्यांनी शहराच्या दारात एक जांभळाची फांदी लावली आणि जाहीर केलं, जो कोणी आम्हाला वादविवादात हरवेल तोच ही फांदी तुडवू शकतो. आणि पैजही तशीच मोठी होती. जर एखादा सामान्य माणूस जिंकला तर त्या चौघी त्याच्याशी विवाह करतील, आणि जर एखादा साधू जिंकला तर त्या त्याच्याकडून दीक्षा घेतील. म्हणजे त्यांच्या ज्ञानावर त्यांचं संपूर्ण भविष्य अवलंबून होतं. आणि मग तिथे येतात आपल्या या कथेचे नायक, आदरणीय सारीपुत्त. ते येतात आणि अगदी शांतपणे मुलांना ती फांदी तुडवायला सांगतात. म्हणजे बघा, आव्हान स्वीकारल्याचा संकेत किती सहजपणे दिला गेला. आणि मग जो वादविवाद झाला त्याचा निकाल तर कमालीचा होता. त्या बहिणींनी विचारलेल्या 1000 प्रश्नांची उत्तरं सारीपुत्तांनी अगदी सहज दिली. पण जेव्हा त्यांनी स्वतःचा फक्त एकच प्रश्न विचारला ना, तेव्हा त्या चौघी बहिणी अक्षरशः निरुत्तर झाल्या. या एकाच प्रश्नानं सारीपुत्तांचं बौद्धिक श्रेष्ठत्व सिद्ध झालं. आता ही गोष्ट जेव्हा बुद्धांपर्यंत पोचली तेव्हा त्यांनी एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, अरे, हे जे आज घडले ना, हे काही नवीन नाहीये. हा तर भूतकाळातल्या एका घटनेचाच पडसाद आहे. आणि इथूनच आपण एका कथेतून दुसऱ्या कथेत जातो. म्हणजे आपण ज्या कथेबद्दल बोलतोय ती आहे एक जातक कथा. आता जातक कथा म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास या बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत, ज्यातून आपल्याला काहीतरी मोलाची शिकवण मिळते. आणि आता आपण जी कथा पाहणार आहोत ती सुद्धा अशीच एक शिकवण देणारी आहे. चला तर मग आता वळूया त्या मूळ कथेकडे, जी खूप पूर्वी घडली होती, जिथे या सगळ्या संघर्षाची बीजं रोवली गेली होती. या कथेत आपल्याला 2 राजे दिसतात आणि त्यांच्यातलं सत्तेचं गणित खूपच वेगळं आहे. एकीकडे आहे कलिंग राजा, प्रचंड सामर्थ्यवान, हत्तीसारखा बलवान आणि युद्धासाठी कायम तयार. तर दुसरीकडे आहे अस्सक राजा, जो तुलनेनं थोडा कमजोर आहे, पण त्याची खरी ताकद दुसरीकडेच आहे. ती म्हणजे त्याचा एक अत्यंत बुद्धिमान मंत्री. आता कलिंग राजाला युद्ध हवं होतं, पण त्यासाठी तो एक अजब युक्ती वापरतो. तो आपल्या 4 सुंदर मुलींना एका रथात बसवून वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवतो. त्याचा हेतू स्पष्ट होता की कोणीतरी राजा त्या मुलींना स्वीकारेल आणि त्याला युद्धासाठी कारण मिळेल. पण त्याच्या ताकदीला सगळे इतके घाबरत होते की कोणीच हे आव्हान स्वीकारायला तयार नव्हतं. सगळे राजे घाबरत होते. पण जेव्हा हा रथ अस्सक राजाच्या राज्यात पोचला तेव्हा चित्रच बदललं. त्याचा तो शहाणा आणि धाडसी मंत्री नंदीसेन पुढे येतो आणि मोठ्या आत्मविश्वासाने घोषणा करतो, या मुलींसाठी दरवाजा उघडा. नंदीसेनच्या सामर्थ्यामुळे आपले शहर सुरक्षित आहे. इथूनच या कथेच्या खऱ्या नायकाची म्हणजेच नंदीसेनची आपल्याला ओळख होते. आणि इथूनच कथेच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. एका बाजूला आहे एक भयंकर भविष्यवाणी आणि दुसऱ्या बाजूला आहे एका माणसाची हुशार योजना. आता प्रश्न हा आहे की नशिबावर बुद्धीने मात करता येते का? झालं असं की दोन्ही राज्यांच्या सीमेवर एक तपस्वी राहत होते. आणि हे तपस्वी म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बोधिसत्व होते. त्यांनी एक भविष्यवाणी केली जी ऐकून कोणालाही धक्का बसेल. त्यांनी स्पष्ट सांगितलं की या युद्धात कलिंगच जिंकणार आणि अस्सकचा पराभव अटळ आहे. आता विचार करा, जर पराभव होणार हे आधीच कळलं असेल तर लढण्यात काय अर्थ आहे? मग काय करायचं? हाच तो मोठा प्रश्न राजा अस्सक आणि नंदीसेनसमोर उभा होता. पण इथेच नंदीसेनचं वेगळेपण दिसतं. तो निराश होत नाही, हार मानत नाही. तो भविष्यवाणीला नशिबाचा कौल म्हणून स्वीकारत नाही. उलट तो त्या तपस्वीकडे जातो आणि अधिक माहिती विचारतो. तो विचारतो, ठीक आहे, पण विजयाची आणि पराभवाची चिन्हे काय असतील? म्हणजे बघा, तो नशिबाला आव्हान देण्यासाठी तयारी करत होता.
आता कथा अगदी निर्णायक क्षणावर आली आहे. कारण हे युद्ध फक्त तलवारींनी किंवा सैनिकांनी लढलं जाणार नव्हतं, तर हे एक प्रतीकांचं युद्ध होणार होतं. आणि ह्याच लढाईत विजयाचं रहस्य दडलेलं होतं. तर तपस्विनीने काय चिन्ह सांगितली होती? त्यांनी सांगितलं की युद्धाच्या वेळी दोन्ही राजांना त्यांचे संरक्षक देव दिसतील बैलांच्या रूपात. आता कलिंगचा बैल असेल शुभ्र पांढरा, जो विजयाचं प्रतीक होता, आणि अस्सकचा बैल असेल काळा कुट्ट, जे पराभवाचं चिन्ह होतं. आणि नंदीसेनच्या संपूर्ण योजनेचा केंद्रबिंदू हाच होता. आता बघा नंदीसेनची योजना किती जबरदस्त होती. तो सैन्याच्या ताकदीवर नाही, तर थेट मानसिकतेवर हल्ला करणार होता. त्याची योजना अगदी स्पष्ट होती. राजाकडून इशारा मिळताच सैनिकांशी लढण्याऐवजी आपलं सगळं लक्ष शत्रूच्या विजयाच्या प्रतीकावर, म्हणजे त्या पांढऱ्या बैलावर केंद्रित करायचं, आणि एकाच वेळी 1000 भाल्यांनी त्याच्यावर हल्ला करायचा. विचार करा, जर विजयाचं प्रतीकच नष्ट झालं तर शत्रूचं मनोबल आपोआप तुटेल आणि भविष्यवाणी उलटी फिरेल. तर मग पुढे काय झालं? आता आपण या कथेच्या शेवटाकडे जाऊया, जिथे आपल्याला युद्धाचा निकाल कळेल आणि त्यातून मिळणारा जो खरा धडा आहे तो समजेल. आणि शेवटी बुद्ध या दोन्ही कथांना एकत्र जोडतात. ते सांगतात की भूतकाळातल्या त्या 4 राजकन्या म्हणजेच आजच्या या 4 तपस्वी होत्या. तो बुद्धिमान मंत्री नंदीसेन म्हणजे दुसरे कोणी नसून स्वतः सारीपुत्र होते, आणि भविष्यवाणी करणारा तो तपस्वी म्हणजे स्वतः बुद्ध होते. या कथेचं सार काय आहे हे स्वतः देवांचा राजा शक्र स्पष्ट करतो. तो म्हणतो की हा विजय नशिबामुळे नाही मिळाला, तर तो मिळाला आहे अढळ निश्चयामुळे, रणांगणातील धाडसामुळे आणि योग्य वेळी केलेल्या साहसी प्रयत्नांमुळे. म्हणजे खरा विजय हा नशिबात नाही, तर आपल्या कर्मात आणि शौर्यात असतो. आणि ही कथा जाता जाता आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. जेव्हा भविष्य आपल्याला प्रतिकूल वाटत असेल, तेव्हा नशिबाला शरण जायचं की स्वतःच्या सामर्थ्यावर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेवायचा, यावर नक्कीच विचार करायला हवा.